ऐकलत का? येस. बॉडी क्रीम ने बॅक मसाज करा ना. ऑफ कोर्स, व्हाय नॉट? का नाही डार्लिंग? सर, अमेरिकावरनं बेबी जींचा फोन आहे. हॅलो. हॅलो. हाय दादा, हाव आर यू? ओ माय डिअर डार्लिंग, माझी लाडकी बहीण. अगं किती दिवस झाले तुला बघून. मला तुला खूप लवकर भेटायचंय. अगं तुला माहित नाही, तुझी वहिनी पण तुझी किती वाट पाहते. दादा, मी पण लवकरच लग्न करणार आहे. लग्न? ओ, कोण आहे हा बदमाश? हा, अरे त्याला तर मी बघून घेईन. आय विल बॅश हिम अप. जरा समोर तर येऊन दे. Oh, it's not at all possible, Dada. You know why? Why? Because he is more handsome and more stronger than you. ओ, केव्हा आणतेस तू त्याला घरी? केव्हा आणतेस तू बँकॉकला? I want to see him here at Bangkok. Fast. Very soon, Dada. That's good. Anyways, वहिनी कशी आहे माझी? ओ, तुझी वहिनी छान आहे. शी इज एक्सलेंट. आय थिंक शी इज एन्जॉयिंग लाईफ. ती माझ्या बरोबर खूपच खुश आहे. दादा, तुम्ही अमेरिकेला का नाही येत? ओह नो, इट्स नॉट पॉसिबल. एवढा मोठा बिझनेस आहे, माझं खूप मोठं एम्पायर आहे, तिथे येणं अशक्य आहे. आणि दुसरं म्हणजे तुझ्या वहिनीला इथे राहायला खूप आवडतं. ओके दादा, टेक केअर. आम्ही लवकरच बँकॉकला येऊ दादा. बाय बाय दादा. बाय बाय प्रिया, काळजी घे. मीना, हे काय झालंय तरी काय तुला? असं नाही करायचं. शांत हो, शांत हो. माझं ऐकून घे. ही बंदूक मला दे. ही बंदूक मला दे. गुड. शांत हो, शांत हो. सगळं ठीक आहे. चल चल, मी डॉक्टरला बोलवतो. चल माझ्याबरोबर. कम विथ मी. कम विथ मी. काय रे, काय बघतोस रे तू राज? हेच बघतोय की पैसा तर माणूस कसाही सांभाळू शकतो, पण तरुण बायको नाही. बरोबर बोललास. डॉक्टर, व्हॉट्स द प्रॉब्लेम? कम ऑन, टेल मी, प्रॉब्लेम काय आहे? हा मिस्टर चोपडा, तुमची पत्नी मानसिक ताणाखाली आहे. माझ्या मते तुम्ही तिला बाहेर न्यायला हवं. आता जर मेंटल टेन्शनमुळेच जर हे सगळं होत असेल, देन आय विल डू दॅट. मी तसं करेन जसं तुम्ही म्हणताय. ओके, या इथे या. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मिस्टर चोपडा, तुमचे शारीरिक संबंध कसे आहेत तुमच्या बायको बरोबर? 5 वर्ष आमच्या लग्नाला झाली. पहिले 2 वर्ष आमचे शारीरिक संबंध खूप छान होते.
जे एक नॉर्मल हस्बंड वाईफचे असायला पाहिजेत. पण गेल्या 3 वर्षांपासून दम्याचे परत परत येणारे अटॅक्समुळे, माझ्या लंग्सच्या या आजारपणामुळे आमच्या शारीरिक संबंधात खूप ताण यायला लागलाय डॉक्टर. आय नो शी इज यंग, ती तरुण आहे, मला तिच्या गरजांची जाणीव आहे. पण डॉक्टर साहेब तुम्हीच सांगा आता मी करू काय? मीना, हे आहे वर्ल्डचं ॲटलस. तुला जिथे जायचं असेल तिथे तू बोट ठेव आणि मी तुला तिकडे घेऊन जाईन. बोल कुठे जायचंय तुला? माझ्यासाठी तर सगळं जग एकसारखं आहे. मी कुठेही जाऊ द्यात, कारण आनंद माणसाच्या आतमध्ये असतो, बाहेर नाही. दॅट्स ब्युटिफुल. म्हणून तर तू मला आवडतेस. तू किती वेगळी आहेस, इतरांपेक्षा किती हुशार आहेस. म्हणूनच आय लव्ह यू. आजपर्यंत तू जे काही मागितलंस ते सगळं काही मी तुला दिलंय मीना. जरा या मिठूकडे बघ, या सोन्याच्या पिंजऱ्याला बघ, आणि बघ या मिठूमध्ये किती प्रकारचे रंग तुला दिसतायत. गप्पा मार त्याच्याशी, मन लागेल तुझं. एक्सक्यूज मी सर. हा आहे माझा वफादार डॉगी. किती इमानी डॉगी आहे हा, किती गोड आहे. प्रेम कर, खेळ त्याच्याशी. काय नाहीये तुझ्याकडे? जगातले सगळेच ऐशो आराम आहेत तुझ्याकडे मीना. काय नाहीये तुझ्याकडे? गाड्या, नोकर, चाकर, हा महल. तुला जी पण वस्तू पाहिजे, जी तुला आवडते, मी सगळी तुला आणून देऊ शकतो मीना. सर ते मीटिंगला जायला सर. काय सर सर लावलाय? तुला माहिती नाही माझ्या बायकोशी बोलतोय मी. सर खूप महत्वाची मीटिंग आहे, आपल्याला उशीर होतोय म्हणून मी. कॅन्सल द मीटिंग. मला नाही जायचंय कुठे. नो. माझ्यामुळे तुम्ही का मीटिंग कॅन्सल करताय? तुम्ही जा, तुम्हाला माझी शपथ. ओके फाइन. चल राज, गाडी काढ. हो सर. लेट्स गो. जरा या मिठूकडे बघ, या सोन्याच्या पिंजऱ्याला बघ. तुला दिसतायत. गप्पा मार त्याच्याशी. हा आहे माझा वफादार डॉगी. किती गोड आहे. प्रेम कर, खेळ त्याच्याशी. काय नाहीये तुझ्याकडे? मिस्टर सिंग, तर तुम्हाला काय वाटतंय आपल्या कंपनीला या डीलमुळे किती फायदा होईल? 1000 करोड एका वर्षाला सर. आणि यात आपली इन्व्हेस्टमेंट असेल जवळजवळ 35 करोड. आणि हे संपूर्ण प्रोजेक्ट आहे $1000 मिलियन. मला तर असं वाटतं की फॉर्च्यून 500 मध्ये झळकण्याचं आपलं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. जर अमृत ग्रुप ऑफ कंपनीज यात इन्व्हेस्ट करणार असतील तर इन्व्हेस्टर्स खूपच खुश होतील. इट्स इंटरेस्टिंग. मला पण अशी नवीन कामं करण्यात आनंद मिळतो. हो सर. ज्याच्याने लोक चकित होतील. हो, तुमचं लग्न बघून पण लोक चकितच झाले होते सर. खरंय सर, तुम्हाला खूप छान बायको मिळाली. तुम्ही लकी आहात सर. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. आणि मला असं वाटतंय क्लायंटला बोलून घ्यायला पाहिजे. ओके सर. ओके. ए मिठू, तू पण माझ्यासारखाच आहेस. फरक फक्त इतकाच आहे, तुला तुझ्या मर्जीशिवाय कैद केलंय इकडे, आणि मी स्वतःच्या मर्जीने इथे येऊन कैद झाले. आणि हा टॉमी, याला तर कैद असणंच आवडतं, कारण हा आपल्या मालकावर खूप प्रेम करतो. पण केव्हापर्यंत या मुक्या जनावरांशी बोलत राहू? केव्हापर्यंत या निर्जीव गोष्टींनी स्वतःला आनंद देऊ? केव्हापर्यंत? ए मिठू, बोल ना, केव्हापर्यंत?
हॅलो, मी सीमा बोलत आहे. कोण सीमा? काय झालं? श्रीमंत माणसासोबत लग्न केल्यानंतर गरीब मित्रांना विसरलीस तू? तर तुला हे पण आठवत नसेल की तू कधी एअर होस्टेस होतीस आणि एक एअर होस्टेस तुझी मैत्रीण पण होती जिचं नाव सीमा होतं. सीमा, तुला कशी विसरेल मी? अजून सांग, लग्नानंतर आपल्या नवऱ्यासोबत सर्व काही चांगलं चाललंय ना? निभवावं तर लागेलच ना. तू सांग. अच्छा ऐक ना, तू कधी घरी ये ना, आरामात बसून गप्पा मारूया. आणि तुझ्या नवऱ्याला सुद्धा सोबत घेऊन ये. एक काम कर ना, आज रात्री तुम्ही दोघे माझ्या घरी डिनरवर या ना. येशील ना? हो, नक्कीच. नक्की ये. अरे वा मीना, आज तर तू खूप सुंदर दिसतेस. आणि दिसायलाच हवी. इतक्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहे ती. यू रिअली लकी मीना दॅट यू गॉट अ रिच हजबंड. सीमा माझी बायको, जेव्हा ती तयार होऊन निघते ना माझ्यासोबत, तर लोक किती स्तुती करतात तिची. असं वाटतं जसं माझी स्तुती करतायत. हाऊ स्वीट. तुमच्यासोबत लग्न केल्यानंतर मीनाला खूप चांगलं वाटत असेल ना. नोकर चाकर असतील, खूप सुविधा असतील आणि हिला काम सुद्धा नाही करावं लागत असेल. But I have to work in the kitchen, you know, and take care of my husband and kids. No outing, no parties, no picnic. ओके, मी समजू शकतो की तू घरात खूप बिझी असशील. हो. Oh my sweetheart, काय झालं मुला? मॉम मला झोप येते. ओ, तुला झोप येतेय? सी देअर आर माय किड्स, प्रिया आणि गौरव. हाय. हॅलो अंकल. तुम्ही कंटिन्यू करा, मी यांना झोपवून येते. ओके. एक्सक्यूज मी, कॅरी ऑन. चल ना मम्मा, हा लवकर. बेबी, चल चल ना. चल, कम ऑन, आपण जाऊन झोपूया. ठीक आहे? मीना, तू खुश तर आहेस ना? आज खूप वर्षानंतर तू तुझ्या फ्रेंडला भेटली आहेस ना? आय वॉज थिंकिंग दॅट आज तर तुला खूप उशीर झालाय राज. तू एक काम कर, आज रात्री आपल्या बंगल्यावरच थांब. तुला तिथे राहायला काही प्रॉब्लेम तर नाही येणार? नाही सर. काय रात्र आहे आणि मी तुझ्या सोबत आहे, फक्त तुझा आणि तुझाच. नेहमीप्रमाणे सतवणार आहात का? आता जवळ पण घ्या. काय झालंय? नेमकं काय होतंय तुम्हाला? काहीतरी बोला. अमृत, गुड मॉर्निंग सर. चल ऑफिसला घेऊन चल. ओके सर. सर पण चावी तर मॅडमकडे आहे. का? मॅडम गाडी घेऊन गेल्या होत्या. अच्छा ठीक आहे, घेऊन ये जा. ओके सर. एक्सक्यूज मी मॅडम. आय एम सॉरी मॅडम. सरांनी मला वर पाठवलं होतं कारण ते
सॉरी मॅडम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. बोल, का आलास? ते मला गाडीची चावी हवी होती. तिथे टेबलवर आहे, घे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सिंग साहेब, बोला सर. प्लीज हा चेक आहे, राजला सांगा कॅश करून घेऊन ये. ओके सर. Virgin Airlines flight number 404 from New Jersey to Bangkok. आज पहिल्यांदाच 5 वर्षांनी प्रिया तुला भेटायला येते. हाय दादा. दादा, आय लव्ह यू, आय लव्ह यू. हॅलो वहिनी. हाय प्रिया. एनिवे, ही इज माय बॉयफ्रेंड सँडी. हे माझे दादा आहे आणि ही माझी वहिनी आहे. हॅलो दादा. हॅलो वहिनी. हॅलो. अच्छा, तर तुम्हीच आहात ज्यांनी माझ्या बहिणीला माझ्यापासून दूर केलं. नाही दादा, मला तुमची बहीण नको, मला तुमच्यासारखं बनायचंय. He's a nice fellow, like him. Congratulations, sir. अमृत, मी तडपतेय, तळमळतीये. प्लीज प्लीज अमृत, मला तुमच्या जवळ घ्या. अमृत, माझ्यावर प्रेम करा. प्लीज, करू शकाल ना? मी तुमच्या प्रेमाची भुकेली आहे. हो मीना, हो. आज आपण एक दुसऱ्यात विलीन होऊन जाऊ. का माझ्यासोबत असं होतं? का? मॅडम, मॅडम, हे तुम्ही काय करताय मॅडम? मॅडम, प्लीज राज, आज काही बोलू नकोस. जे होत नाही त्याला होऊ दे. आय नीड यू. आय वॉन्ट यू. काय? आय नीड यू. आय वॉन्ट यू राज. काही बोलू नकोस. हे तुम्ही काय करताय मॅडम? काही नको बोलू राज. विसरून जा की मी तुझी मालकीण आहे. विसरून जा सगळं. जस्ट लव्ह मी. लव्ह मी राज. ए मिठू, हे घे, खा, पोट भरून खा. असं वाटतं रोज रात्री तू उपाशीच राहत होतास, म्हणूनच इतका व्याकुळ आहेस. प्रिया, पण आता तू उपाशी राहणार नाहीस. इथे तर कोणीच लक्ष देत नाही तुझ्याकडे, हो ना? प्रिया. ओ वहिनी, तू इतक्या रात्री अशी जागी काय? हा इतका ओरडत होता की माझी झोपच उडाली.
पण इतक्या रात्री तुम्ही कुठनं येताय वहिनी? ऍक्च्युली मी जरा फ्रेश व्हायला गेलेले. तर झालात फ्रेश? हो, फ्रेश तर झाले. अच्छा, मी निघते. तुझा भाऊ माझी वाट बघत असेल. ओके, बाय बाय वहिनी. गुड नाईट. गुड नाईट. अमय यार, कधीपासून तू या पोपटला चारा घालतेस? हा, मला पण तर भूक लागलीये. अच्छा, तर माझ्या बेबीला भूक लागलीये? हो. तर किचन मध्ये जाऊन खा ना. ती भूक नाही ग, प्रेमाची भूक. ओ, प्रेमाची भूक. तर ठीक आहे, मग जेवायला तर नाही मिळणार, पण नाश्त्यानेच पोट भरावं लागेल. काय? फक्त नाश्ता? ऑफकोर्स. ठीक आहे, चल मग. अरे आराम. प्रिया. मीना, मीना, काय झालं? व्हॉट्स द प्रॉब्लेम? तू प्रियावर हात उचललास. काय चुकीचं केलं मी? निर्लज्जासारखं लहान कपडे घालून फिरणं, सगळ्यांसमोर तोंडात तोंड घालून किस करणं, हे सगळं हे काय आहे? इथे बाकीचे लोक पण राहतात ना? हे लोक एकटे तर नाही राहत ना इथे? आणि जे राहतात त्यांना हे समजून घ्यायला हवं की मी जे काही करत होती ते परक्या पुरुषासोबत तर नव्हती करत ना. सँडी माझा बॉयफ्रेंड आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. लग्न करणार आहेस याचा अर्थ असा तर नाही सगळ्यांसमोर प्रेमाचं प्रदर्शन करत फिरतेस आणि लोक शांत यासाठी बसावी की तू लग्न करणार आहेस? मला लोकांची पर्वा नाही. करावी लागेल. मी लोकांकडे बघूनच आजपर्यंत तुझ्या भावासोबत आहे. जर तुम्हाला हे म्हणायचं आहे की माझ्या भावाची एज जास्त आहे तर ही तुमच्यासाठी मोठी गोष्ट असेल, अमेरिकेतल्या लोकांसाठी नाही. अमेरिकेतल्या बायका तर दुसऱ्यासोबत झोपल्या तरी त्यांना काही फरक पडत नाही. पण विचार तुझ्या भावाला, जर मी असं केलं तर यांना फरक पडेल की नाही? जर बहीण इतकी मॉडर्न आहे तर भाऊ का नाही? भावाने पण असायला हवं. मीना, जरा तुझ्या तोंडावर ताबा ठेव. बहिणी, मी काही चुकीचं नाही केलंय. मी त्या बायकांसारखी नाहीये ज्या लपून बाळाला जन्म घालतात आणि समाजात चांगलं बनण्याचं नाटक करतात. मी आजच्या जगातली शिकलेली मुलगी आहे. काय करायला हवं, काय नको करायला हवं मला सगळं समजतं. जर आपले विचारच जुळत नाहीत तर आपण सोबत राहण्याचा अर्थच नाही. दादा, मी उद्याच्या उद्या अमेरिकेला निघणार. वी वोंट स्टे हिअर एनीमोर. प्रिया, वहिनी अशी का करते मला कळतच नाही यार. ती एकदम चेंज झाली आहे. ओ गॉड, या घरात चाललंय तरी काय? हे काय सर, एवढी सगळी औषधं? सिंग साहेब, जगण्यासाठी तर विष पण खावं लागतं. आश्चर्य वाटतंय की 5 वर्ष घर गृहस्थी, पुरुष आणि स्त्री मधील संबंध कळत नाही काही असे विचित्र विचार काय येत आहेत. असं वाटतंय कुठलं तरी मोठं संकट येणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा सर. तुम्ही घरी जाऊन आराम करा. येस सर. ओके सिंग साहेब, तुम्ही जरा इकडे सगळं सांभाळून घ्या. डोंट प्लीज वरी जरा. सर, मी आहे ना. मी सगळं काही व्यवस्थित सांभाळेन. थँक्यू. एक्सक्यूज मी मॅडम,
I wanted to know that the car. Excuse me, sir. May I help you, sir? Please, thank you. मला हे जाणून घ्यायचं होतं की इथे मीना चोपडा आणि अमृत चोपडाच्या नावावर कुठली रूम बुक आहे? No, sir. There is no room, sir, by such name. दुसऱ्या कुठल्या नावानी का कोणीतरी? Well, actually, कसं आहे ना, ऍक्च्युली मी तिकडे बाहेर गाडी पाहिली. that car, right? But no, probably, maybe you have got another name. बिनाच्या ऐवजी दुसरं कुठलं तरी नाम, एनी अदर नेम or something? You have got the room by the name of Arpita. Oh, I see. तुम्ही मला रूम नंबर सांगू शकता का? Yes, certainly, yes, sir. 302. Thank you very Welcome. much. Thank you so much. Thank you, sir. लव्ह मी, लव्ह मी. आजपर्यंत मला जे अमृत नाही देऊ शकलं ते मला तुझ्याकडनं मिळतंय. प्लीज लव्ह मी नो. युअर माइन, यू जस्ट माइन. मी तुझ्यासाठी सगळं काही सोडू शकते, सगळं सोडू शकते. अमृतला पण. हा, लव्ह मी, जस्ट लव्ह मी. I'm all yours. I'm yours, honey. Love me. I can leave Amrit. ओ, तर आलीस तू. व्हेरी गुड. कोण होता तो? तुम्हाला सगळं कळलंय तर? हो, मला सगळं काही कळून चुकलंय. होता कोण तो? जर माहितीच आहे तर मी विचारता कशाला? ज्याप्रमाणे आजपर्यंत मी शांत राहिले तसंच आता तुम्ही पण शांत राहा. कोणाला काहीच कळणार नाही. शट अप मीना, शट अप. शट अप. का त्रास होतोय? खूप त्रास होतोय. हाच त्रास मागचे कितीतरी वर्ष मी सहन करत आलीये. जर तुम्ही मला ते देऊ शकत नाही जे मला हवंय तो आरडाओरडा कशाला करताय? गद्दार, धोकेबाज, तू माझा विश्वासघात केलायस. काय नाही केलं मी तुझ्यासाठी, सांग? हा, मान, मर्यादा, पैसे, इज्जत, ऐश्वर्या. पण तुम्ही मला ते नाही देऊ शकलात ज्याची प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याकडनं अपेक्षा करते. काय तुझ्यासाठी शरीराची भूकच सगळं काही आहे? सगळं काही नाही, पण खूप काही आहे ना. मला पण पूर्ण स्त्री व्हायचंय. माझ्या लेकरांची आई व्हायचंय. लोक मुलांना जन्म देतात. मी संपत्तीला जन्म दिला तुझ्यासाठी, जो प्रत्येक पुरुष आपल्या पत्नीला नाही देऊ शकत. पण प्रत्येक नवरा आपल्या बायकोला रात्री जे सुख देऊ शकतो ते सुख तुम्ही मला नाही देऊ शकत. मीना, इच्छा तर अशी होते की तुझा गळा दाबून मारून टाकू, पण मी लाचार आहे. खूप
प्रेम करतो तुझ्यावर. हो मीना, मी तुझ्यावर प्रेम करत होतो, करत आहे आणि प्रेम करत राहीन. हो हो. जर माझ्या कमीपणाचा तू गैरफायदा घेत असशील तर मी तुला या घरातून, या हृदयातून तुला आत्ताच्या आत्ता बाहेर काढेन. तेव्हा तुला याची जाणीव होईल की ज्या जगामध्ये पैसा नसतो त्या जगामध्ये प्रेमाचं सुद्धा ओझं होतं. Go away. आता काय करायचं मीना? मला तर काहीच समजत नाहीये. घाबरण्यासारखं काहीच नाहीये. त्यांनी तुला नाही पाहिलंय. आणि जेव्हा ते मला पाहतील तेव्हा होणार तर तेच जे मला हवंय. म्हणजे तू माझ्यासाठी त्यांना सोडू शकतेस? मी तुझ्यासाठी जगातलं सगळं काही सोडू शकते. इथेपर्यंत पोचायला मला खूप रात्रींचा त्याग करावा लागलाय. पण त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? अमृत, अमृत, तू झोपली नाहीस? अमृत, मला आता माझी चूक समजलीये. मी तुम्हाला धोका दिला. मला जगायचा काहीच अधिकार नाहीये. मला मरायला हवं. मला मरायला हवं. मीना, लेट मी डाय. सोडा मला. लेट मी डाय. मला जगायचं नाहीये. सोडा मला. माझं ऐक तू. गन सोड. सोड गन. हे तू काय करतेस? आधी तू चुका करतेस आणि नंतर तू जीव देण्याचा प्रयत्न करतेस. मी तुमच्या लायकीची नाहीये. मला मारून टाका. मला मारा. मला घरातून काढून टाका. मला बाहेर काढून टाका. मला घरातून बाहेर काढून टाका. मला माफ करा. जे झालं ते विसरून जा. तुला आपल्या चुकीची जाणीव झाली. हाच तुझा मोठेपणा आहे. मला माफ करा प्लीज. अगं वेडे, माझ्याकडून मोठी चूक झाली. तुझी जागा माझ्या पायात नाही, माझ्या हृदयात आहे. जे झालं ते विसरून जा. आणि हो, मी तुला सांगायला विसरलो की मी काही आठवड्यांसाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातोय. तुम्ही बाहेर जाताय? हो. तर मी पण तुमच्या बरोबर येते. वंडरफुल. मी फ्लाईटची तिकीट अरेंज करतो. फ्लाईट नाही का? आपण बाय रोड जाऊयात ना? बाय रोड? रिअली? व्हेरी गुड. एक्सलेंट एक्सलेंट. I love you. ड्रायव्हर गाडी इथे थांबवा. अरे मीना, तू मला इकडे का घेऊन आली आहेस? नॉटी गर्ल. ओ डार्लिंग, बघा ना किती सुंदर आहे. इथून सगळं कसं किती अप्रतिम दिसतंय ना. सांगा ना, तुम्हाला आवडलं नाही? पण ही जी दरी आहे ना, दरी दरी दरी, जर ह्याच्यात कोणी पडलं ना तर त्याची हाडं पण नाही मिळणार. यासाठीच तर तुम्हाला इथं आणलंय, जेणेकरून तुमची हाडं पण कोणाला मिळणार नाही. हे काय बोलतेस तू?
मीना, मी तुझ्यावर एवढं प्रेम केलंय, तू मला समजण्याचा प्रयत्न का नाही करत आहेस? हे मीना, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे मीना? अमृत, मला माफ करा. जर मी तुम्हाला वाचवलं तर तुम्ही माझ्यासोबत काही करू शकता. अमृत, मला माफ करा प्लीज. मीना, मीना, मी काही नाही करणार, माझ्यावर विश्वास ठेव. मीना, तुझ्यावर मी खूप खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो मी, खूप प्रेम करतो मी. पण आता मला तुमचं प्रेम नको, तुमचा जीव हवाय. असं नको बोलूस मीना, असं नको बोलू. नाही नाही मीना. आय एम सॉरी अमृत. God wants you to die. God wants you to die. मीना, मीना, हात दे मला. I'm sorry अमृत. You have मीना, to die. तू असं I'm नाही करू sorry. शकत. I'm sorry. मीना, प्लीज. I'm sorry अमृत. मीना, I'm sorry. I'm sorry. मीना. अगं, तू तर माझ्या हृदयाचा तुकडा आहेस ग. अगं, तुझी जागा माझ्या पायात नाही, माझ्या हृदयात आहे. तू तर माझ्यासाठी चांदणी आहेस ग मीना. हॅलो, बोला मिसेस चोपडा. काय? नाही, यो 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 यू डोंट वरी. आय विल बी देअर राईट नाव. मी येतोय. येस चीफ, आम्ही लोकेशनवर पोहोचलोय. स्टार्ट द सर्च. ओके सर, लेट्स गो ऑफिसर. ऑफिसर, स्टार्ट द सर्च फ्रॉम युअर राईट साइड फर्स्ट. ओके सर, वी आर गोइंग. Come on, officers, fast, hurry up. Come on, that side, that side. Start moving towards the jungle. Yes, towards those trees. Yes, sir. Come on, move fast, come on. कॅप्टन, 1 मिनिट, चॉपर इथेच लँड करायचंय आपल्याला. ओके सर, ओके. Is there any clues? No, sir, no clues at all. आपल्याला याच भागात फिरायचंय, जरा काळजीपूर्वक. जरा त्या बाजूने घे बघू. Okay, sir, come on, move faster, fast, officers. See the body. Well done, officers. Sir, we have found the body. गुड. कॅप्टन, आपल्याला चॉपर इथेच लँड करायचंय. येस सर. इथून सरळ थेट खाली. ओके. ऑफिसर्स, वी आर लँडिंग. फुल लँडिंग. थँक्यू कॅप्टन. वेलकम. ही बॉडी बॅग प्लीज जरा चॉपर मध्ये ठेवशील. मिसेस मीना चोपडा, बॉडी मिळाली आणि मी येतोय.
आय एम सॉरी मिसेस चोपडा, बॉडी शोधायला खूप वेळ लागला. बॉडी इतक्या क्रूरपणे जंगली प्राण्यांनी खाऊन टाकली आहे की त्याची ओळख पटवणंही कठीण होऊन बसलंय. फक्त तुम्हीच ओळखू शकतात की ही बॉडी ही अमृतलाल चोपडांची बॉडी आहे की नाही. तुम्ही प्लीज स्वतःच ही बॉडी आयडेंटिफाय कराल का? प्लीज प्लीज. जस्ट ओपन द बॉडी बॅग. येस सर. मीना, स्वतःला सांभाळ. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. हॅलो हॅरी, तू आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतोस का प्लीज? ऍक्च्युली तुला एक केस इन्व्हेस्टिगेशनला द्यायची माझी इच्छा आहे, त्यामुळे लवकर ये. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर. आय अंडरस्टँड सर. आय विल बी देअर विथ यू एनी मोमेंट. ओके, थँक्यू. तुम्ही दोघे परत अमेरिकेला जाताय. थोडे दिवस थांबले असतात. जितके दिवस आम्ही इथे थांबू तितकी दादाची अजून आठवण येईल वहिनी. मला असं वाटतं की भावाला नाही, मी आपल्या बाबाला गमावलंय. हिची काळजी घे. डोंट वरी वहिनी, मी हिला सांभाळेल ना. पण तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या आणि वी विल कीप इन टच विथ यू. सॉरी टॉमी, आता तुला पण तुझ्या मालकाकडे जावं लागेल. ए मिठू, आज मी खूप खुश आहे. माहितीये का? कारण आज मला कायमचं स्वातंत्र्य मिळालंय. तुला पण माझ्यासारखं कायमचं या पिंजऱ्यातून स्वतंत्र व्हायचंय? व्हायचंय का? जा मिठू, आता पुन्हा परतून या पिंजऱ्यात कधी येऊ नकोस. आजपासून तू स्वतंत्र आहेस या मोकळ्या आभाळात. चला जा जा ना. बघ, मी तुला स्वतंत्र केलंय. जा 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 ना. जा जा. राज, तू येतोयस ना? मी इथे तुझी वाट बघतीये.
इकडेच उभी राहणार? आतमध्ये नाही बोलवणार? ओ मिस्टर, आत कुठे जाताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? हु आर यू? कोण आहे मी? अमृत? नाही नाही, तुम्ही अमृत नाही काय असू झालं शकत. तुला? हा, आधी सारखा तुला झटका तर नाही आला ना? तुम्ही अमृत कसे असू शकता? जर मी अमृत नाहीये तर मग मी कोण आहे? अमृत 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 तर मेलेत. तू अशी पहिली पत्नी आहेस जी आपल्या जिवंत पतीला मारण्याचा विचार करत आहेस. इट इज इम्पॉसिबल. तुम्ही अमृत नाहीयेत. तुम्ही अमृत नाहीये. तुम्ही अमृत नाहीये. मीना, ओ मीना, हे माझ्या जवळ ये. थांबा थांबा, माझ्या जवळ नका येऊ. मला जवळून बघ, मला ओळख, मला जाणून घे. तुम्ही अमृत नाहीये. ते तर मेलेत. थांबा थांबा. ओके, समजण्याचा प्रयत्न कर. अरे बाबा, मी बिझनेस मीटिंग साठी गेलो होतो आणि प्लेनने गेलो आणि प्लेनने आलो, बस. 2 तिकीट्स. हे सगळं खोटं आहे. अमृत फ्लाईटने नाही, माझ्यासोबत कारने आले होते. हो, ऑफकोर्स तुझ्या बरोबर कारमध्ये गेलो होतो, पण एअरपोर्ट पर्यंत. त्यानंतर मी प्लेननी एकटा गेलो आणि एकटा परत आलो आपली बिझनेस डील करून. तुला विश्वास नाही होत आहे? हे बघ, माझ्या बिझनेस पार्टनरशी बोलून घे. घे, टेक इट. अमृत, हाऊ आर यू? द डील वॉज व्हेरी सक्सेसफुल. अरे पण तू बहिणींना का नाही घेऊन आलास? हे बघ, मला या गोष्टीचा खूप राग आलाय. जर तू बहिणींना घेऊन आला असतास तर आणखी काही दिवस थांबला असतास. फक्त बिझनेस डील करून असं पळून गेला नसतास. मला माहितीये तुझं बहिणींवर खूप प्रेम आहे. आर यू लिसनिंग टू मी? हॅलो हॅलो, अरे तू ऐकतोयस का? हॅलो. आता विश्वास बसला. तुम्ही अमृत नाहीये. तुम्ही कोणीतरी फसवे आहात. मी पोलिसांना फोन करते. प्लीज प्लीज, मला जरा समजण्याचा प्रयत्न कर. गैरसमज नको करून घेऊस. मी तुझाच पती आहे. हॅलो पोलीस स्टेशन. माझा जीव धोक्यात आहे. माझ्या घरात माझ्या नवऱ्यासारखा दिसणारा माणूस घुसलाय. प्लीज प्लीज मीना, प्लीज. मॅडम, तू आलास? हे बघ. हॅलो राज, कसा आहेस? कोण आहेस तू? तू तर केव्हाच मेलायस. राज, हे स्वतःला अमृत म्हणतात. हे त्यांच्यासारखे दिसणार आहेत. जबरदस्ती घरात आलेत. यांना मार यांना मार. प्लीज मार यांना, मार. ब्लडी बास्टर्ड. 2 कवडीचा ड्रायव्हर, नोकर असून मालकावर हात उचलतोस, बास्टर्ड. मिसेस बीना चोप्रा. इन्स्पेक्टर हरी, प्लीज कम. बघा यांना. हॅलो ऑफिसर. मिस्टर चोपडा, तुम्ही? हो, मी. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. तुम्ही जिवंत आहात? मी मेलो कधी होतो ऑफिसर? इन्स्पेक्टर यांना तुम्ही अटक करा आता. हे अमृत नाहीत. हे कोणीतरी डुप्लिकेट आहेत. ही इज ब्लडी इम्पोस्टर. प्लीज अरेस्ट. जस्ट अ मोमेंट.
हे प्रकरण तेवढं सरळ नाहीये जेवढं आपल्याला वाटतंय. ए मिस्टर, कोण आहात तुम्ही? ऑफिसर, मला असं वाटत होतं की माझ्या पत्नीचंच डोकं फिरलेलं आहे, पण इथे बघून असं वाटतं की सगळेच वेडे आहेत. चला पोलीस स्टेशनला जाऊन कळेल की कोणाकडे अक्कल आहे आणि कोण वेड आहे. कशासाठी? तुमचा अपराध मी तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊन सांगेन. आता तरी अंडर सस्पेशन इंटरोगेशन साठी 8 टाकतोय. अरेस्ट हिम. मीना खूप लवकर परत येणार आहे. डोंट वरी मीना, पोलीस विल हँडल हिम. नाही, असं नाही होऊ शकत. ही कांट कम बॅक. ते तर मेलेत ना. तू तर बघितलं होतंस ना. You saw it. ते मेलेत. ऑफकोर्स ही इज डेड. तो जिवंत असूच शकत नाही, कारण तो हे जग सोडून निघून गेलाय. ऑफिसर साहेब, आता तर तुम्हाला विश्वास बसलाय ना की मीच अमृत आहे. मिस्टर चोपडा, एका सामान्य माणसाच्या नजरेतून पाहिलं तर ही केस खूप साधी आणि सोपी आहे, पण कायद्याच्या नजरेतून पाहिलं तर ही केस खूप गुंतागुंतीची आहे. बॉडी दुसऱ्या कुणाची असू शकते ऑफिसर, पण मी वर्षानुवर्षे ज्यांच्याकडे नोकरी करतो ते अमृतलाल चोपडा हेच आहेत. तुम्ही कोण आहेत कोण नाही हे तर मी समजून गेलोच, पण तुमच्या बायकोला कोण समजावून सांगेल, जिचं अजूनही हेच म्हणणं आहे की तुम्ही मृत पावला आहात, आणि जोपर्यंत ती समजून घेत नाहीत तोपर्यंत तुम्ही तिच्यासाठी जिवंत नाही आहात. ऑफिसर साहेब, मनुष्य हळूहळू विषाला घशातून खाली उतरवू शकतो, पण मी तर अमृत आहे. मिस्टर चोपडा, जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत सेफ्टीसाठी तुमचा पासपोर्ट जो आहे तो पोलिसांकडे जमा राहील. तुम्ही ऑफिसर, तुम्ही पुन्हा एकदा या माणसाला माझ्या घरी घेऊन आलात? हा काही धोकादायक माणूस नाहीये, आणि तुम्ही मला माझी ड्युटी समजावून नका सांगू. आम्ही पूर्ण तपास केलाय. हा अमृतलाल चोपडाच आहे. नाही नाही इन्स्पेक्टर, असं कसं होऊ शकेल? अहो तुम्हीच यांची डेड बॉडी बघितली होती, आणि तुम्हीच त्यांचं पोस्टमॉर्टम केलं होतं. हाऊ कॅन इट बी पॉसिबल? मीना, हे काय झालंय तुला? तू वेडी झाली आहेस की काय? हे बघ, पहिल्यांदा मी इतका बदनाम झालो तुझ्यासाठी. पहिल्यांदाच मी पोलीस स्टेशनची चौकट ओलांडली आहे. राज, तू समजाव ना हिला. ही तुझं ऐकते. अरे हो, यू आर एन इंटेलिजंट मॅन, यू कॅन डू इट. हिला समजाव ना की मी कोण आहे. पण तुम्ही आहात तरी कोण? तुझा बॉस, तुझा मालक. विसरलास? आठवतंय? एकदा रात्री उशीर झाला होता, आपण डिनर करून परत येत होतो, आणि तेव्हा मी तुला सांगितलं होतं की खूप रात्र झाली आहे, तू आज रात्री बंगल्यावरच झोप. आणि माझ्या बोलण्यावर तू इथेच थांबला होतास, आणि तेव्हापासून तू तर इथेच राहतोयस. अरे मी 8 दिवसांसाठी काय गेलो, तेव्हापासून तुम्ही दोघंही मला विसरला. यू हॅव फॉरगॉटन मी. जेव्हा सर मॅडम सोबत गेले होते तेव्हा तर मी गाडी चालवत होतो. मग सर मॅडम सोबत फिरायला गेले होते, आणि त्याच वेळी त्यांचा पाय घसरला आणि अचानक आणि मी मेलो. हेच सांगायचं ना तुला? अरे मूर्खा, मी तुमच्या बरोबर गेलो हो, पण एअरपोर्ट पर्यंत गेलो, तिथून प्लेननी एकटा गेलो आणि प्लेननी परत आलो. व्हॉट इज द कन्फ्युजन हिअर? व्हाय डोंट यू अंडरस्टँड? ही इज व्हेरी स्मार्ट इन्स्पेक्टर सर. पहिले यांनी आमच्याबद्दल सगळी काही माहिती काढून ठेवली आहे, आणि आत्ता आम्हाला मूर्ख बनवायला हा इथं आलाय. तुम्ही लवकरात लवकर याला जेलमध्ये टाका. टेक हिम हवे. माझ्याकडे यांच्या विरुद्ध काही पुरावे नाहीयेत मिस मीना चोपडा.
म्हणूनच मी यांना अटकही करू शकत नाही आणि तुरुंगातही टाकू शकत नाही. That's it. I'm talking about that road, that side. Yeah, we can keep moving What that the side hell, and then come officer? straight over. जेव्हा मी तुम्हाला सांगते Just a moment, Mrs. मीना चोपडा. जेवढे पुरावे आम्हाला मिळाले त्याच्यावरनं हे सिद्ध होत नाहीये की हा माणूस तुमचा नवरा नाहीये. अरे पण जेव्हा मी सांगते हा माणूस माझा नवरा नाहीये, तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवते? जस्ट अ मोमेंट. तुमच्या माझ्या म्हणण्यामुळे काहीही होत नसतं मिसेस मीना चोपडा. हे कायद्याच्या चौकटीतलं प्रकरण आहे आणि कायद्याला पुरावा हवा असतो. तुमच्याजवळ एखादा पुरावा आहे का? मिसेस मीना चोपडा, आपल्याला खूप लक्ष देऊन काम करावं लागेल. तसं तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या सवयींविषयी काहीतरी माहिती असेलच ना? हो, ऍक्च्युली रात्री झोपण्यापूर्वी ड्रिंक्स घेण्याची घाणेरडी सवय त्यांना. मग तर तुम्हाला हे माहिती असेल की ते कोणत्या ब्रँडची दारू पितात? तू हे पण विसरलीस की माझा ब्रँड कोणता आहे? यू नो मी कोणता ब्रँड पितो? हा नाही. आय एम सॉरी. नीट. आता बस करा ना, अजून किती प्याल? जर तू माझी पत्नी असतीस ना तर ड्रिंक्स पासून कधी मला थांबवलं नसतं. अच्छा, आधी तर असं नव्हती करत. तर मग काय करायची? जेव्हा जेव्हा पण मी ड्रिंक करत होतो तेव्हा तू बेडवर झोपून मला बघत होतीस. पण आज मी स्वतः तुम्हाला प्यायला देणार. रिअली? थँक यू. गुड मिसेस चोपडा. आता सत्य समोर येण्यास जास्त वेळ नाही लागणार. हे लॅबोरेटरी घेऊन जा फिंगरप्रिंट्स टेस्ट साठी. येस सर. जे करायचं लवकर करा ऑफिसर. तो माणूस जेव्हापासून घरात आलाय मी खूप घाबरून जगतीये. माहिती नाही तो केव्हा माझ्यासोबत काय करेल. जोवर माझा विचार आहे मिसेस चोपडा, तो माणूस तुमच्या सोबत असं काहीही करणार नाही. कारण त्याची एक छोटीशी चूक त्याला जेलमध्ये पाठवण्यास पुरेशी आहे. तो चूक करतोय की नाही करत, पण तुम्ही लोक त्याला ओळखण्यात नक्कीच मोठी चूक करताय. चूक करत नाही आहोत मिसेस चोपडा. पुराव्याची वाट पाहतोय मी. आणि त्या ग्लासावर बोटांच्या ठशांवरून हे माहित पडेल की तो माणूस तुमचा नवरा आहे की कोणी अनोळखी आहे. आणि जर तो कोणी अनोळखी असेल तर कायद्याप्रमाणे त्याला अशी शिक्षा मिळेल की यापुढे एकसारख्या चेहऱ्याचा कोणीही व्यक्ती कधीच असं करणार नाही. घाबरून जाईल. सिंग साहेब, राजला सांगा बँकेत जा आणि चेक कॅश करून. ओके सर. हो मीना, माझ्यावर विश्वास ठेव. मी जे काही सांगतोय ते खरंय. सगळं खरंय. नाही, शक्यच नाहीये. हे कसं पॉसिबल आहे? तुला विश्वास ठेवावाच लागेल कारण असंच आहे. मी स्वतः तो चेक घेऊन बँकेत गेलो. मॅनेजरने अगदी व्यवस्थित सिग्नेचर चेक केले आणि त्यानंतरच चेक कॅश केला. सिग्नेचर ओरिजिनल नसते तर चेक कॅश झालाच नसता. मला तर असं वाटतंय आपल्याकडूनच चूक झालीये. आपल्या हातून अमृत नाही, कोणी दुसराच मारला गेलाय. हे तू काय बोलतोयस? तुम्हाला घाबरवतोयस का? हॅलो मिसेस मीना चोपडा.
तुम्ही कधी आलात इन्स्पेक्टर? जेव्हा तुम्ही नोटीस केलं. आय सी. मिसेस मीना चोपडा, मला शंका यायला लागली की तुमचा नवरा. शंका नाही इन्स्पेक्टर साहेब, ठामपणे सांगा, प्लीज ठामपणे सांगा की तो माणूस अमृत नाहीये. पण त्या ग्लासवरती जे बोटांचे ठसे मिळालेत ते वेगळे आहेत ना? हेच तर खरं आहे. मला तुम्हाला एवढंच तर सांगायचं होतं की तुमच्या नवऱ्याच्या बोटांचे ठसे आणि त्या ग्लासवर मिळालेले बोटांचे ठसे दोन्ही मॅच होत आहेत. सिंपल. सिग्नेचर्स पण मॅच होत आहेत अँड अबाव ऑल सवयी पण मॅच होत आहेत. गुड मॉर्निंग मॅडम. मला तुम्ही इथे बोलवलं का? वकील साहेब, मी आज तुम्हाला इकडे यासाठी बोलवलंय. मला हवंय जेवढ्या लवकर होऊ शकेल प्रॉपर्टीचे पेपर माझ्या नावावर तुम्ही ट्रान्सफर करा. नाही 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 मिसेस चोपडा, तुम्ही चूक करत आहात. तुम्ही आणि इथं? हो, ते मी तुमच्या नवऱ्याला भेटायला आलो होतो. ऑफिसर, मी तुम्हाला सांगितलंय तो माझा नवरा नाहीये. हे तर तुम्ही म्हणत आहात, पण जे काही पुरावे समोर आले त्यावरून असं दिसतंय की हाच तुमचा नवरा आहे आणि जोपर्यंत तो जिवंत आहे ही संपत्ती तुमच्या नावावर नाही होऊ शकत. एम आय राईट वकील साहेब? तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात सर. एक इम्पोस्टर जो माझ्या नवऱ्याची सगळी माहिती घेऊन माझ्या घरी आला आणि तुम्ही लोक जबरदस्ती त्याला माझा नवरा ठरवून स्वतःलाही धोका देत आहात आणि मला पण वेडं बनवण्याचा प्रयत्न करताय. नाही मिसेस चोपडा, तुम्ही म्हणताय तसं काही नाहीये. तुम्ही हे का मान्य करत नाही आहात की जी बॉडी तिथे मिळाली होती ती दुसऱ्या कोणाची तरी होती आणि हाच माणूस तुमचा नवरा आहे? हे शक्य नाहीये, मी मान्य करणारच नाही. जे काही असेल मॅडम, जोपर्यंत या गोष्टीचा निर्णय होत नाही संपत्ती तुमच्या नावावर नाही होऊ शकत. थँक्यू मॅडम. मिसेस चोपडा, मी तुमच्या नवऱ्याला भेटू शकतो? म्हणजे तुमची परवानगी असेल तर. थँक्यू. कुठे फसलोय यार. अजून काही दिवस इथे थांबलो ना मी तर माझी पार वाट लागेल आणि खुनाचा आरोप माझ्यावरच येईल. राज, कुठे जातोयस तू? आता मी जास्त वेळ इथे थांबू शकत नाही. मला या गोंधळात एकटं सोडून असं जातोयस तू? मी तुला नाही जाऊ देणार. पूर्वीपेक्षा जास्त आता तुझी गरज आहे. प्लीज ये, माझ्या जवळ ये. फक्त एकच जागा आहे माझ्यासाठी, तुझ्या कुशीत, जिथे येऊन मला खूप शांतता मिळते. मला माफ कर मीना. आता तर मला सोडून जाणार नाही ना? जर इकडून कोणी जाईल तर तो जो आपल्यामध्ये अडचण बनून आलाय. मी अमृतच्या बहिणीला बोलवलंय. बघते बहीण आपल्या भावाला ओळखते की नाही. ये प्रिया. बहिणी, कशी आहात तुम्ही? कशी आहेस तू? काय झालं बहिणी? फोनवर इतके घाबरलेलं का होतात? मी खूप मोठ्या अडचणीत फसले. काय झालं वहिनी? काय प्रॉब्लेम आहे? काही त्रास होतोय का तुम्हाला? मी तुला काय सांगू? ओ प्रिया, माय डार्लिंग, माझी बहीण. हाय सँडी. हाय. हे कोण आहेत आता? मिठी तर मार, माझी लाडकी बहीण. तुम्ही कोण आहात? मी कोण आहे? अरे वेडे, विसरलीस तुझ्या भावाला? अरे मी तुझा भाऊ अमृत. सगळं काय विसरलीस? अरे लहानपणी मी तुला किती खेळवत होतो, तू किती मस्ती करायचीस, सगळं विसरलीस तू? आठवत आहे? तू खूप छोटी होतीस, खूप छोटी, आणि मी तुला दूध पाजत होतो. तू माझ्या मांडीवर बसली होतीस, दूध पित नव्हतीस आणि हट्टा करत होतीस, आणि तू हात मारला होतास आणि ते गरम गरम दूध माझ्या छातीवर पडलं होतं. आणि
आणि आणि मी भाजलो होतो. तुला तुला हे बघ, हा बघ, अजूनही त्याचा डाग आहे, अजूनही त्याचा डाग आहे. हे बघ, मी दाखवतो तुला. बघ बघ बघ, हे बघ, आहे ना, आहे ना. आता तरी तुझा विश्वास बसला माझ्यावर? आता तरी तुझा विश्वास बसला की नाही की मी तुझा भाऊ आहे? अमृत, दादा, आता तरी विश्वास बसला ना की मी तुझा भाऊ आहे? हो हो, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. अरे देवा, थँक्यू. माझ्या बहिणीने मला ओळखलं. हो, बरोबर बोल. प्रिया, हा वहिनी, मला तर वाटलेलं तुझे डोळे कधीच धोका नाही देणार. पण तुला पण धोका मिळाला. खरं तर विश्वास मला पण होत नाहीये, पण खरं लपवता येत नाही ना. जर तो माझा खरा भाऊ नसता तर माझ्या लहानपणीच्या त्या गोष्टी कशा माहितीये त्याला? आणि त्यांच्या छातीवर ती खूण कशी आहे वहिनी? हे सगळं कोइन्सिडेन्स तर नाही होऊ शकत ना? त्या खुणा बनवता येतात. गोष्टी विचारल्या असतील कोणाला. पण त्यांना भेटल्यावर जे सगळं मला जाणवलं ते खोटं कसं असू शकतं वहिनी? जसं मी त्यांना आपला भाऊ स्वीकारलं, तुम्ही तुमचा नवरा का नाही स्वीकारू शकत? प्रिया, वहिनी, मला जसं वाटतंय की हेच दादा आहेत आणि कोणाबद्दल इतकं काही बोलायचं हे खूपच मुश्किल आहे. मला तर वाटतं तुम्ही दोघे त्याच्या बोलण्यात फसला आहात. कोणाला ओळखण्यात तुम्ही चुकू शकता, मी चुकू शकते, कोणताही मनुष्य चुकू शकतो. पण प्राणी ही चूक कधीच करू शकत नाही. कम ऑन इन्स्पेक्टर साहेब, कम ऑन, फास्ट, कम ऑन. चला पटकन. त्याने टॉमीला मारलं. तो फसवा आहे. अरेस्ट हिम प्लीज, अरेस्ट हिम प्लीज, प्लीज इन्स्पेक्टर साहेब, अरेस्ट हिम. लेट्स गो. लवकर करा. हे बघा. Oh God. How is this possible? इन्स्पेक्टर हॅरी, तुम्ही सगळे इथे काय करताय? व्हॉट्स हॅपनिंग? व्हॉट्स हॅपनिंग? खरं बोलायचं तर असं आहे की आय एम सॉरी सर, मी इथून चाललो होतो आणि टॉमीचा जोर जोरात भुंकण्याचा आवाज आला, जो खरं तर सहसा येत नाही. मी पोलीस आहे ना, म्हणून शंका घ्यायची सवय आहे. आणि कुत्रा भुंकता म्हणून मी विचार केला की माहित नाही, कदाचित काही घडलं असेल. जनावर मनुष्यापेक्षा जास्त इमानी असतो इन्स्पेक्टर साहेब. तो आपल्या मालकाला चांगल्या प्रकारे ओळखतो. तो आपल्या मालकावर कधीच हल्ला नाही करणार. माणसाचा काय भरोसा आहे? कधीही हल्ला करू शकतो. हो ना इन्स्पेक्टर? हे तुम्ही अगदी बरोबर बोललात सर. मला आता निघायला हवं सर. इन्स्पेक्टर हॅरी, आज जे काही घडलंय ही त्याची चाल आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहे? तो माझा नवरा नाहीये. हे शक्यच नाहीये. तो एक फ्रॉड आहे. तो एक डुप्लिकेट आहे. ही जस्ट अ फ्रॉड. जरा शांत व्हा मिसेस मीना चोपडा. रिलॅक्स. ओरडल्यामुळे पुरावे पुसून टाकता येत नाहीत. मी तुम्हाला पुरावा दिला की हाच माणूस मिस्टर अमृतलाल चोपडा आहे. मी तुम्हाला पुरावा दिला. तुमच्याकडे एखादा पुरावा आहे की तो माणूस अमृतलाल चोपडा नाहीये? एखादा पुरावा आहे तुमच्याकडे? एक पुरावा आहे माझ्याकडे, जे फक्त बायकोला आपल्या नवऱ्याबद्दल माहिती असेल. आणि तो पुरावा उद्या रात्री मी तुम्हाला स्वतः देईन.
अमृत नाहीयेस. यू ब्लडी बास्टर्ड. राज, तुला माहितीये राज, काल रात्री त्याने माझ्या बरोबर काहीच नाही केलं. तो तसाच झोपला जसा अमृत झोपायचा नेहमी. मग तर तुला कळलं असेलच, तो दुसरा कोणी नाहीये, तुझा नवरा अमृतच आहे. जर मी त्याला माझा नवरा मानलं तरी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत राज. माझं आयुष्य पुन्हा नरक बनणार राज. जो आनंद मला आयुष्यात हवाय ते सगळं संपून जाणार. जे आयुष्य मला तुझ्यासोबत जगायचंय ते नाही जगू शकणार. काहीतरी कर राज, काहीतरी कर. मी तुझी अवस्था चांगल्या प्रकारे समजू शकतो, खरंच सांगतोय. नीट ऐक, जर तो एकदा मारूनही मरत नाहीये तर आपण त्याला पुन्हा मारायचं. मग सगळा खेळ संपला. गेट अप ब्रदर. काय झालंय काय तुला? हा, काय झालं? कम ऑन. अरे तू जखमी आहेस. आय मस्ट टेक यू टू द हॉस्पिटल. राधाला आत्ताच्या आता थांब. इन्स्पेक्टर हॅरी. Come on, you son of a bitch! उत्तर दे मला, उत्तर दे. हैं? उत्तर दे मिस्टर राज. तोंड उघड तू. बघतोय काय माझ्याकडे? तोंड उघड, तोंड. मी काय विचारतोय? तिकडे बघ ते काय विचारतायत. तोंड उघड, बोल. सांगतो, सगळं सांगतो. मी सगळं सांगतो. मी जे पण काही केलंय मीना मॅडमच्या सांगण्यावरून केलंय. कोण आहे तिकडे? अमृत. मी तुझा नवरा आहे. शांत राहा तू माझा नवरा नाहीये. मी खोटं नाही बोलत आहे, खरं बोलतोय. पण मला खंत या गोष्टीची आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू
माझ्या प्रेमावर नाही, माझ्या मरण्यावर जास्त प्रेम करतेस. अच्छा, आता काही होत नाहीये तर माझ्यावर खोटे आरोप करून मला गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न करतोयस मी तू? काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न नाही करत आहे मीना. आणि जर मी काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय तर हे सिद्ध करायचं आहे की मी तुझा पती आहे आणि तू माझी पत्नी आहेस मीना. पण मला खंत ह्याची आहे की तू अजून एक चूक केलीस आणि आपल्या जाळ्यात स्वतःच अडकली रे. एक्सक्यूज मी मिस्टर चोपडा. मिसेस मीना चोपडा, तुमच्या ड्रायव्हरने आम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकलंय. आता तुम्ही मला हे सांगा की तुम्ही तुमच्या नवऱ्याला मिस्टर अमृतलाल चोपडाला मारायचा प्रयत्न का केला? का वहिनी, का? बोल ना वहिनी, बोल. मिसेस मीना चोपडा, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. हो, मी यांना मारण्याचा प्रयत्न केला कारण हा माणूस माझा नवरा नाहीये, हा कोणीतरी दुसरा आहे. हा अमृतची जागा घेण्याचा प्रयत्न करतोय. हा मला वेडा ठरवण्याचा प्रयत्न करतोय कारण सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करू शकेल. मीना प्लीज माझा विश्वास ठेव, मीच तुझा पती आहे. जवळ नको येऊ माझ्या. मला हात नाही लावायचा मला. परपुरुष असून मला हात लावण्याचा प्रयत्न करतोस. मी परपुरुष नाहीये, मी तुझा नवरा आहे. हात नको लावूस मला. दूर हो माझ्यापासून. दूर हो. कसं? आता मी तुला कसं समजावू? मीना, तुला आठवतंय तू आजारी होतीस तर डॉक्टरनी सांगितलं होतं की हिला बाहेर गावी घेऊन जा, हिला चेनची गरज आहे. आठवतंय? मी पृथ्वीचा गोल घेऊन आलो होतो, ऍटलस घेऊन आलो होतो आणि मी तुझ्या समोर ठेवला होता आणि मी तुला बोललो होतो यात कित्येक जागा आहेत जिथे तू बोट ठेवशील तिकडे आपण जाऊ. सांगितलं होतं ना मी? सांगितलं होतं ना? नाही. आठवतंय? तुझी ती मैत्रीण सीमा, तिच्या घरी आपण डिनरला गेलो होतो. हा, आणि तू या जिन्यावरून खाली उतरत होती आणि तू लाल रंगाची साडी नेसली होतीस. आठवतंय? आणि आठवतंय तू खाली उतरताना मी काय बोललो होतो? अरे, ही परी आकाशातून पृथ्वीवर कशी आली? आठवतंय? आणि मी तुला हे पण सांगितलं की तू एवढी छान दिसतेस की तुला माझीच दृष्ट लागेल. आठवतंय? आणि मग मी सांगितलं ये माझ्या जवळ ये. तू माझ्या जवळ आलीस आणि नंतर मी तुला बोललो की तू माझी चांदणी आहेस आणि तू माझा चंद्र आहेस. मला आठवतंय. हो, सगळं आठवतंय. पण हे सगळं मी अमृतला बोलले होते, तुला नाही. तुला नाही. पती आणि पत्नीचा इतका जवळचा संवाद कुठलाही तिसरा व्यक्ती नाही ऐकू शकत. वेडे, नाही ऐकू शकत. वेडी. वेडे ठरवतोस ना मला? हीच तर खरी तुझी चाल आहे. तू मला वेड्या ठरवण्याचा प्रयत्न करतोय कारण ही पूर्ण संपत्ती तू तुझ्या नावावर करशील. आय विल नॉट लेट दिस हॅपन. मी असं नाही होऊ देणार. मी तुला अटक करून राहील. मी तुला असं नाही करू देणार. कळलं तुला? इन्स्पेक्टर, अरेस्ट हिम. हा माझा नवरा नाही असू शकत. शक्य नाहीये. तुम्ही इतक्या खात्रीपूर्वक कसं काय बोलू शकता मिसेस मीना चोपडा की हा माणूस जे काय बोलतोय ते खोटं आहे? तर खरं काय आहे मीना? जरा सांगून टाक इन्स्पेक्टर साहेबांना, काय खरं आहे? मी तुम्हाला विचारतोय मिसेस मीना चोपडा की तुम्ही इतक्या खात्रीपूर्वक कसं काय बोलू शकता की हा माणूस जे काय बोलतोय ते खोटं आहे? अँड जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की तुमचा ड्रायव्हर राज सगळं खरं बोलून मोकळा झाला. मिसेस मीना चोपडा, तुम्ही खरं बोलणार आहात का की तिथे खरोखर काय घडलं होतं? आय वॉन्ट टू हिअर इट फ्रॉम युअर माउथ. आणि मी हे खात्रीने सांगतो की हे तुम्ही आणि तुमच्या ड्रायव्हर राजनी रचलेलं एक षड्यंत्र आहे. हो. हा माणूस खोटा आहे. हा माणूस खोटा आहे. हा माणूस माझा नवरा नाहीये. का नाही होऊ शकत मीना? का नाही? कारण अमृतला मी माझ्या यादाने मारलंय. मी मारलंय अमृतला. तुम्ही तुमचा गुन्हा कबूल केला त्याबद्दल धन्यवाद. मला तुम्हाला हे सांगायला आवडेल मिसेस मीना चोपडा की तो मृतदेह जो तुम्ही बघितला होता तो मिस्टर अमृतलाल चोपडाचा नाही तर दुसऱ्या कोणाचा तरी होता. मी मेलो नव्हतो मीना, जखमी झालो होतो. जखमी झाल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. जेव्हा मी परत आलो तेव्हा तू मला मेलेला समजलीस. तुला वाटलं माझा मृत्यू झालाय. मीना,
मीना, मला वाटलं असतं तर मी तुला तुरुंगात पाठवू शकलो असतो, पण मी असं नाही केलं, कारण की मी तुझ्यावर प्रेम करत होतो. मीना, मी तुझ्याशिवाय एक क्षण पण नाही जगू शकत. माझ्यासाठी हे पैसे, हे ऐश्वर्य, हा उंच उंच बंगला, हे नोकर, हे चाकर, सगळं व्यर्थ आहे. मीना, मीना माझ्या जवळ ये. मीना, जवळ येऊ? मीना माझ्या जवळ ये. जवळ येऊ? मीना माझ्या भावना जाणून घे प्लीज. माझ्या भावना जाणून घे. स्पर्श करू तुला? मीना, मी तुला कसं सिद्ध करू की मी तुझा अमृत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हो, विश्वास कर मीना. मी तर फक्त स्त्रीचा दागिना मागितला होता आणि मायेचा अधिकार मागितला होता, जो तिचा अधिकार आहे, जी तिची नियत आहे. हीच तर परंपरा आहे ना. मी एक अबला नारी नाही. या जगात कशी जगू शकत होती? मी तर आई पण नाही बनू शकले हो. हे माझं दुर्भाग्य आहे. माझ्यापेक्षा जास्त अभागी अजून कोणीच नाही जगामध्ये. नाही. मला माहिती आहे. नाही कोणी. नाही मीना, नाही. मीना, तू ज्या जगात आहेस त्या जगातून परत ये. माझ्या जगात ये, माझ्या प्रेमाच्या जगात ये. आय लव्ह यू मीना, प्लीज. नाही मीना, नाही मीना, नाही. मला सोडून नको जाऊस मीना. हे काय चाललंय देवा? हे काय चाललंय? माझी मीना माझ्या जवळ ये. मीना माझ्या जवळ ये. माझ्या जवळ ये. नाही मीना. मीना प्लीज. आय एम सॉरी माझे मित्र. मला माझं कर्तव्य निभावणं भाग आहे. आय हॅव टू टेक हर. नाही.
नीना, तू अमृतला सांगशील की की मी त्याच्यावर खूप प्रेम करते. सांगशील ना? हं? हो हो हो, अमृतला सांगेन मी. मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्यावर प्रेम करत होतो, प्रेम करत आहे, प्रेम करत राहणार. आयुष्यभर प्रेम करत राहीन. हो, आयुष्यभर. तुझी जागा इथे नाहीये. तुझी जागा तर तुझ्या घरी आहे. मी तुझा नवरा आहे. आपल्या नवऱ्याच्या घरात आहेस. हो ग वेडे.